काहीच फायनली साबण वगैरे घेऊन चाललेलं आहे. आता जाऊ आपण नानाजी इथं मस्तपैकी मच्छी घ्यायला दाखवतो मला मच्छी. आणि आज गर्दी खूप असणार आहे सगळं. गाड्या जायला जागा नसते, इतर दिवशी पण नसतं. बघ आलं बघ लगे नानी बोलता आला बघ. अशी मच्छी आहे मस्त अशी. तुला वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा पण लेट हा. कॉलमी कशी दिली बा? कॉलमी 150 ला पाव. लालवाला कपडा तिकडे तिकडून आलो आणि माझ्यासोबत एक डेंजर सीन झाला. पूर्ण पाय डेंजर पूर्ण सुजलंय. इथूनच काही पडलं माझं. गाडी बघतो माझा फोन पिन नसले आले आजकाल त्याम बिझी झाली ना. बघ काहीच फायनल स्टाफला जर दिला. आता मला चालवत नाही एवढा दुखायला लागत पाय. चालून जामच म्हणजे अजून सुजलं पाय. तर काहीच बॅग भरली आणि कांड झाला. दोन्ही चैनी तुटल्या. डेंजर सीन आहे आता. हॅलो एक जण सर्व युट्यूब चॅनलवर तुमचा सर्वांचा मनापासून स्वागत आहे. आता मस्तपैकी चालू आहे कौशाला मच्छी मार्केटला. मच्छी यायला पहिला सगळ्यात आधी पहिला हेल्मेट घेतलं. सेफ्टी महत्त्वाची आहे. तुम्ही पण कुठं जात असाल तर हेल्मेटचा वापर करा. आणि आता मार्च चालू आहे म्हणून नाही, मार्च चालू आहे. चेकिंग वगैरे चालू असतात. कोणाला फुकटच्या फाईन लागू नये यासाठी. आणि तुमचे डॉक्युमेंट पहिला सर्वात आधी क्लिअर ठेवा. आपलं तर डॉक्युमेंट पहिलाच क्लिअर असतात. त्याच्यामुळे काय ना, फक्त हेल्मेट कधी चुकून समजा विसरून गेलो तर, नाही तर आपला हेल्मेट नेहमी असतो. माझ्या प्रत्येक ब्लॉगमध्ये तुम्हाला दाखवतो जेव्हा बाहेर जातो तेव्हा. तर चला जाऊ कौशला मच्छी घ्यायची मस्त. आणि मम्मीसुद्धा येते. बघू मम्मीला काय शॉपिंग करायची, भाजी वगैरे मम्मी घेणार आहे. जाऊ दाखवतो मला मच्छी कशी भेटणार आहे आजची. फायनली पोचलं आपण मार्केटमध्ये. आता आलं इकडं साबण घ्यायला मस्त असे. साबण आणि एक क्लीनची पावडर हे बघू शकतो तुम्ही. हे घेतलं आहे. आणि मम्मी घेतो इथं हँडवॉश. चला आपल्याला जायचं तिकडं मच्छी घ्यायला समोर नानाची इथे. पण तो पहिल्यावर इकडे घेऊन भाजी पण घ्यायची आहे. फायनली साबण वगैरे घेऊन चाललेलं आहे. आता जाऊ आपण नानाजी इथं मस्तपैकी मच्छी घ्यायला दाखवतो मला मच्छी. आणि आज गर्दी खूप असणार आहे सगळं. गाड्या जायला जागा नसते, इतर दिवशी पण नसतं. बघ आलं बघ लगे नानी बोलता आला बघ. अशी मच्छी आहे मस्त अशी. तुला वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा पण लेट हा. धन्यवाद लेट. तुम्हाला दिसलेलं पण तेवढं माझ्या लक्षात न राहिला त्या दिवशी. त्याच दिवशी तुला आवाज दिला ना मी. तेवढं माझ्याच लक्षात न राहिला असा तुला बोलावा का नाही. मी नंतर बघला तेव्हा समजलं मला बड्डे तुझा. मग कसं काही धंदा पाणी. अरे नाही यांच्याजवळ तुम्ही या मस्तपैकी. माझ्याकडे पण भारी मच्छी असते बघू शकता. आता सध्या एवढीच आहे. कोलबी पापलेट वगैरे सगळं काय भेटतं. आता इथं नानाने बघा मस्तपैकी मोठ्या कोलब्या म्हणजे पोच्या टाईप आहेत त्या ठेवल्यात. सगळे प्रकारची मच्छी आहे. वाव आहे. कॉलमी कशी दिली बा? कॉलमी 150 ला पाव. 600 रुपये किलो. आता लागला समोरच येतो बघ. तर काही फायनली आपण घेतलेली मच्छी मस्त देखील टोका. आता निघूया. मम्मी पण भाजी आणायला गेलेली. रमजान चालू आहे म्हणून इथं गर्दी खूप आहे. चला निघूया बाहेर. मी पण गेली पुढं जायचं मला पण ऑर्डरला. त्याच्यामुळे बरं पटापट निघूया. तर काय चालू आहे आता गावामध्ये मस्तपैकी नाना सह्या आणल्या. भांडी म्हणजे कॅटरसचं चालू करणार. परवी पण करायची. आता जास्त पण भांडी घेऊन येतात. म्हणजे तर मोठी ऑर्डर असेल तर तुम्ही देऊ शकता. चला सांगतो तुम्हाला कसं काय. आणि कॉन्टॅक्ट नंबर असेल तर कॉन्टॅक्ट नंबर देतो.
लालवाला कपडा तिकडे तिकडे इट्स फायनली पोचलो आपण नानाच्या घराची. तर मस्त अशी पूजा वगैरे झालेली आहे. तुम्हाला दाखवतो बघा. श्री जीवदानी आहे कॅटरस. आमच्या इथे सर्व प्रकारची भांडी आणि ऑर्डर स्वीकारल्या जातील. नंबर वगैरे काय दिला ना नंतर दाखवतो मी. भांड्यांना कळ्या ठोकायचं काम आली सध्या. सर्व खूप सारी भांडी नवीन जेवढी आहेत तेवढी नवीनच भांडी आणतात. ते बसल्या गावातले जेवढी पण आचार्य आहेत ती बसल्या नाही बघू शकता. हे मोठी टोप आहे. मस्तपैकी इकडे सर्व चालू आहे भांड्यांची तयारी. आणि पहिली ऑर्डर लागलेली आपल्याच गावात. मस्त असा नंबर असेल तर नंबर पण देईन तुम्हाला. बघा आता हे सगळं म्हणजे त्यांना कड्या लावतात कारण की एवढी भांडी आणतात हिशोब ना. आणि कड्या पण तेवढे लावतात. सकाळपासून काम चालू आहे. मला वेडिंगचं काम होतं म्हणून मी. आणि हे सर्व रिक्षावाली जी मंडळी आहे ना जीवदानी आई ग्रुप त्यांनी सर्वांनी मिळून हा बिझनेस चालू केला आहे. चांगली गोष्ट आहे. आपल्या गावातले लोकांना पहिला सपोर्ट करा. आता शक्ती नाना आपल्यासोबत. तर शक्ती नानाशी आपण बोलू. आता तुम्ही किती जण पार्टनर आहे त्याच्यामध्ये? आम्ही आहे सर्व रिक्षावाले 13-14 जण आहे. 13-14 जण रिक्षावाले ग्रुप आहे. आणि जर तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचं असेल तर कोणाला कॉन्टॅक्ट करायचा? कॉन्टॅक्ट तुला केला तरी चालेल. मला नाही तुमचा डायरेक्ट पर्सनली तुम्हाला ऑर्डर भेटत असेल तर नंबर आहे ना आमचा. नंबर आहे प्रेमनाथचा नंबर आहे. माझा नंबर आहे. नंबर घेतो मी इथं टाकतो नंबर. म्हणजे कसं जर कोणाला जर आवडला तुमचं जेवण म्हणजे कॅटरसची सिस्टम जी काय असेल ती तर तुम्हाला कॉन्टॅक्ट नक्की करा. 100%. थँक्यू. इथं स्टार्टिंग इथून तुम्हाला दाखवलं मग असेल जेवढं तुमची क्वांटिटी असेल तेवढं तुम्हाला सर्व काही भेटतील. प्लेटसुद्धा नवीन आणलेले आहेत. सर्व गोष्टी नवीन आहेत. एक पण असं जुनी वस्तू नाही. पहिली ऑर्डर पण गावातच भेटली आणि आपल्याच घरची भेटली. काहीच आता नंबर भेटतं तुम्हाला. बघा नंबर देतो. व्हेज नॉनव्हेजसाठी वेगवेगळी भांडी असणार आहेत. वेगवेगळी भांडी यूज करतील. नंबर सांग. 1987 9987 33 2510 2510 आणि दुसरा नंबर घे 75 75 06 06 0 0 69927. 69927. ओके धन्यवाद. काहीच पोचलो घरी. मस्त अशी भांडी आणल्यात. तर तुम्हाला ऑर्डर द्यायची असेल नंबर तर दिलेला आहे. स्क्रीनवर पण नंबर तुम्हाला दिसेल. मी जेव्हा एडिटिंग करेल टाकेलच. जाऊन द्या. आता पहिलीच ऑर्डर समजा नानांचेच लागली. तर मस्त साखरपुड्याची ऑर्डर लागलेली आणि मस्त असे भांडी वगैरे आणले. आणि जेवणाला त्यांच्या टेस्ट पण भारी असतं. एकदा कधी तुम्ही जर ऑर्डर दिली ना तर बघा तुम्हाला कसं वाटतं आणि नक्की कमेंट करून सांगा. फ्रेश आता चालू परत नाक्यावर. आपल्याला सामान घ्यायचं आहे. पालखीची तयारी चालू झाली. म्हणजे ब्लॉग तुम्हाला पालखीच्या नंतरही बघायला भेटतात. आणि आता पाण्याचे बॉक्स बघा किती दाखवतो तुम्हाला. पूर्ण भरले असं या पत्रावल्यात 3 जणांनी पाणी दिलेलं आहे. खाली 750 ml आहेत आणि या 200 ml आणि त्या 250 ml असं खूप सारं पाणी आलं. अजूनही येईल. तर चला आता आपण जाऊ तिथून नाक्यावर. जे आपल्याला पाहिजे त्या वस्तू घेऊ. आपल्याला कधी पालखी जाणार आहे की तुम्हाला नंतर समजायला ब्लॉग येतीलच. रेग्युलर 9 दिवसाचे 9 ब्लॉग येतील टोटली. तिकडून आलो आणि माझ्यासोबत एक डेंजर सीन झाला. पूर्ण पाय डेंजर पूर्ण सुजलं अख्खा. इथूनच खाली पडलो मागाशी उतरताना. तर असं दुखतंय ना तुमच्यामुळं मला हसू पण येतं आणि तेवढीच कळसुद्धा लागते. तर चालेल आपला बॅनर बनवायचं काम इथं मस्त असं बघू. आता बॅनर बांधल्यावर तुम्हाला दाखवतो. ब्लॉग आय थिंक हा उशीर आहे. 8-9 दिवसानंतर. तर काहीच बघू शकता असं बॅनर लावलेलं आहे मस्त. काम चालू आहे. तर चला आपण पहिला देऊन येऊ. याच्यामुळेच माझ्या पायाची वाट लागली. मी उतरत होतो वरतून खाली चाललेलं. आमचं पण आहे असं आपलं पण टायमावर भेटला नाही. आपल्याला पाहिजे होता तर तुषारचा आणायला चाललेलो. त्याला द्यायला चाललो. पण जेव्हा उतरत होतो तेव्हा माझा पाय सरकला आणि पूर्ण मुरगाळलं. पूर्ण सुजलं. आता उद्याचा कसं होईल मला सांगता येईल. असं लंगत चाललं. आता द्यायला पाहिजे. चप्पल पण घातली ना. गाडी घरचं माझं फोन पिन नसले आले आजकाल. त्या बिझी झाली ना. बघ माझी पण आणून देतात जाऊ तिला. हां माझी आणून देऊ जाऊशील. माझी आणून देतं तूच नाही आलं तू तो.
एक साईडची लाईट चमकते, एक साईडची जाणार आहे. ही साईड चमकते, ती पिवली पिवली वाटते. काहीच फायनलिस्ट आपल्या जर दिला. आता मला चालवत नाही, एवढा दुखायला लागेल पाय. चालून चालून जामच म्हणजे अजून सुजलं पाय. तर पटापट जातो घरी, स्प्रे वगैरे मारतो. आता मग उद्यापासून वाट लागणार आहे, कारण उद्यापासून आपण चाललेले पायी पदयात्रा शिर्डीला. पण मी चालणार नाही, पहिल्याच दिवशी चालायचं होता, तो पण चालायला येत नाही मला. पहिल्या आणि शेवटच्या दिवशी आपण सेवेमध्ये आहे, सेवा करण्यासाठी पाणी वगैरे वाटप जे काय असेल ते. तर काहीच आता जस्ट फ्रेश झालं आहे, औषध वगैरे लावून, तरी पण पायाने चालता येत नाही, एवढा सुचलेला मगाशी. बोंबलत होतं अक्षरशः. आता चालू आहे पॅकिंग. हे बघा कपडे असंच पडल्याने तर पण कपडे ट्राय केलं. आता हे सुद्धा घेऊन आलो मगाशी, तरी पण वाट लागले पूर्ण. बघूया कसं काय होतं. तर माझी बॅग भरायची, कार्तिकची भरले, पप्पाची भरले, दोघांची भरले, माझी बाकी आहे भरायची. काहीच फायनली असते असते चालत आलो आहे बाहेर. आणि चालायचं पण इच्छा नव्हतं, एवढं पाय दुखतं. नाही इलाज नाही, सर्व पाय बी वाजून झालं. फ्रॅक्चर वगैरे काही झाला नाही, फक्त मुरगडले पाय, दुसरं काहीच नाही. नुसतं टेम्पो वगैरे आपण झाले तयार आपला. हे बघूया कसं काय होतं. उद्या समजेल. आज तर ब्लॉग तर कंटिन्यू करते, गॅलरीमध्ये चालून झालं. नाही इलाज आणि पुरा करावा लागेल. तर काहीच मी बघत होतं माझे कपडे आतमध्ये, त्या बँक बाहेर विसर. पण बँक मम्मीने कुठे ठेवले मलाच नाही माहिती. असं चाललो आहे खाली, तुम्हाला दाखवतो या काय चालू आहे. तर खाली चालू आहे मस्त असे, म्हणजे जे आपण मगाशी मला पाण्याच्या बॉटल दाखवल्या ना, त्या आता सध्या टेम्पोमध्ये भरण्याची तयारी झाली. म्हणजे उद्या आमची पालखी निघणार आहे, तुम्हाला उद्या दाखवेन मी कुठून निघेल. हा ब्लॉग उशिरा भेटेल तुम्हाला बघायला, तरी माझ्याकडे अजून खूप सारे ब्लॉग आहेत. पण उद्या सुरुवात पालखीपासून करणार आहे, तर बघा तुम्ही कंटिन्यू. दोन ट्रान्सफर चालू आहे, जेवढं पण होते पाण्याचे बॉक्स आता ट्रान्सफर चालू आहे. बघा हे बघा, सगळी त्यांना टेम्पोमध्ये टाकायचं. रूमचं खाली जाऊन टेम्पोचे किती भरले ते दाखवतो. पत्रावल्या टाकायचे आहेत, नंतर चिंध्या ठेवल्यात, म्हणजे आपल्याला काही बांधायला पाहिजे त्याच्यात. तर काहीच बघू शकता, साहिल पण ब्लॉग काढणार आहे, चांगली गोष्ट आहे, आनंदाची. सबस्क्राईब करा. तर उद्यापासून चालू केलं ना त्याने, त्याच्या चॅनलची लिंक तुम्हाला देईलच, नाव वेगळं सांगेल. सबस्क्राईब करा. ही पोरं का तुम्ही घेऊन आले का? ही साहिलची पोरं, बघ साहिलची पोरं आले. साहिलची पोरं ना, साहिलची पोरं ना तुम्ही? मग कोणाची? तुमच्या पप्पाची पोरं? मला वाटली साहिलची पोरं आहे. ते देऊ का पत्रावलींचं? हे बघा मस्त अशा बाटल्या भरल्या सगळ्या पत्रावळ्या. बॅग पण भरायची, बॅग इथंच ठेवली, तुम्हाला दाखवलं बघा. बघा इथंच बॅग ठेवली, बॅग भरायची बाकी आहे. बॅग काय भेटली नव्हती, मम्मीने कुठे ठेवली होती. चला तर काहीच रात्री काय बॅग पॅक केली नाही. आता असं चालू निघालं आहे हेअरकट करायला यायला. गाडी पण घेणार नाही, तर चालू आहे जवळच्या सलूनमध्ये. तर चला पटापट जाऊन येऊ, त्याला हेअरकट करून घेऊ. टेम्पो तर मागे जायचं असं बघलं. आल्या की नाही सलून मला. आता सकाळच्या वाजल्या 8:30. त्याला कॉल केला तर बोलतं येतो, बोलतो 10 मिनिटांनी. तोपर्यंत मी सुद्धा पोचेन. बरं येतो, तर पटापट करून घेऊ आणि लगेच आपल्याला बॅगसुद्धा भरायची घरी. तर काहीच मस्त हेअरकट करून पोचलं आहे घरी. आता बघूया पटापट फ्रेश होतो मस्त असा, आणि तुम्हाला बॅग पॅकिंग करताना दाखवतो थोडा, आणि लगेच ब्लॉग एंड करेन. तर काहीच बॅग भरली आणि कांड झाला, दोन्ही चैनी तुटल्या. डेंजर सीन आहे. आता बघूया, खोलूया. आता दुसरी बॅग बघतो ट्रॉलीवाली, तिच्यात जर कपडे नाही मावले तर मग अशीच पिशवी घेऊन जाईल. तर काहीच फायनली आपली बॅग भरून झाले. आता अशीच बॅग घेतली मी नॉर्मलवाली, मला गाडीतच ठेवायची आहे. पहिलं ट्रॉली बॅग घेतली पण त्याच्यामध्ये काही मावत नाही, म्हणून मी भरताना दाखवलं ना, आधीच मूड ऑफ झालं आहे. तर चला, आजचा ब्लॉग जर आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या अशाच नवीन ब्लॉगमध्ये. चला बाय बाय.